जागतिक योग दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन नागपूर आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमानं नागपुरातल्या धंतोली स्थित यशवंत स्टेडियम इथं योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रामुख्यानं उपस्थित होते। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे उधमपूर इथं तर नवी दिल्लीतल्या पूसा कॅम्प इथं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले। तर मुंबईतल्या नॅशनल पार्क इथल्या ऐतिहासिक गुहांमध्ये आयोजित योगाभ्यासात केंद्रीय मंत्री पियुष गोयलही सहभागी झाले होते। नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, लेह इथं अर्जुनराम मेघवाल सहभागी झाले। पुण्यातल्या पंडित फार्म इथं आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते। खरं तर योग म्हणजे आमचं मन, बुद्धी, शरीराला एक शांतता आणि एक निरोगी मन, निरोगी शरीर आणि चांगली बुद्धी या निमित्तानं मला असं वाटतं की योगाच्या माध्यमातून आपण विकसित होते। आणि खरं तर ही आमची परंपरा आहे, आमची संस्कृती आहे। ही खूप जुन्या काळापासून शेकडो वर्ष, हजारो वर्षाच्या पूर्वीची आमची ही परंपरा आहे। योग साधना हे त्याला एक अनन्यसाधारण महत्व कायम आमच्या परंपरेत, आमच्या संस्कृतीत आम्ही पाहिलंय। मला असं वाटतं की मोदीजी नेहमी म्हणतात की विकास भी और विरासत भी, म्हणजे एका दृष्टीनं देश आज जागतिक स्तरावरती विकासाच्या दृष्टीनं वेगानं पुढे जातोय। एक पृथ्वी एक स्वास्थ्य के लिए योग या संकल्पनेनुसार भुसावळ इथं भव्य योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, नागरिक आणि विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते। जळगाव जिल्ह्यातल्या 10,000 नागरिकांनी यात सहभाग नोंदवला। मुंबई पोर्ट ट्रस्ट, पतंजली योग समिती आणि डीजे शिपिंग यांच्या संयुक्त विद्यमानं गेटवे ऑफ इंडिया इथं योग दिन आयोजित करण्यात आला होता। सदर कार्यक्रमाला सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय मंत्री, अभिनेते मुकेश खन्ना आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त